बीडच्या गेवराई नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी गेवराई शहरात झालेल्या राड्या प्रकरणी भाजप नेते बाळराजे पवार यांच्यासह 50 जणांवर पोलिसांनी सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। बाळराजे पवार यांना सोमवारी मध्यरात्री गेवराई पोलिसांनी अटक केली होती। त्यांना मंगळवारी गेवराई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बाळराजे पवार यांच्यासह 4 जणांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। जो काही 2 तारखेला गुन्हा दाखल झाला होता, पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये पोलिसांनी अनेक लोकांना आतापर्यंत अटक करून जामीनवरही सोडलेला आहे। त्यामध्ये बाळराजे व इतर त्याचे सहकारी यांना सुद्धा यापूर्वी अटक करून जामीन झालेला आहे। त्यांच्या विरोधात पुन्हा पोलिसांकडे सुद्धा त्यांनी कारवाई केलेली आहे। त्यामध्ये सुद्धा ते हजर झालेले। पुन्हा काही साक्षीदारांचे काही जबाब नोंदवले, त्यावरून पोलिसांनी त्यात आणखी गंभीर चार्जेस वाढवलेले आहेत 333 सारखे। त्यामुळे त्यांना पुन्हा आज अटक करण्यात आली होती। गेवराई पोलीस स्टेशनचे PI किशोर पवार, सहपोलीस निरीक्षक दीपक लंके, सहपोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, PSI निशिगंधा खुळे, PSI देगलूरकर यासह दंगल पथक देखील तैनात करण्यात आले होते। पोलिसांनी येथे चोख बंदोबस्त ठेवला होता आणि अटक करण्यात येऊन त्यांना आज कोर्टासमोर हजर केलं आणि कोर्टाने त्यांना उद्यापर्यंतचा PCR दिलेला आहे। न्यायालयाने जे काही चार्जेस वाढवले ते कसल्या गंभीर स्वरूपाचे आहेत का साधे आहेत, काय सांगा? नाही, गंभीर स्वरूपाचे म्हणजे काय म्हणू आपण त्याला की अजामीनपात्र चार्जेस लावलेले आहेत। त्यामुळे त्यांना अटक करून PCRची मागणी केली होती। किती दिवसाचा PCR दिला? नाही, त्यांना उद्यापर्यंत फक्त 1 दिवसाचा PCR दिलेला आहे। सिटी प्लस मराठीसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, गेवराई, बीड।